आफ्टरनून एव्हरीवन. सो आपण आज सेकंड पार्ट आपण याचा बघणार आहोत, दॅट इज डायरेक्शन सेन्स पार्ट 2. ओके, कालचं जर आठवत असेल तर आपण काल डायरेक्शन सेन्स पार्ट 1 मध्ये जो पार्ट बघितला होता त्यालाच आज आपण थोडंसं कंटिन्यू करणार आहोत. सो त्याच्या अगोदर जर बघायचं असेल तर आपण थोडंसं रिवाइज करून घेऊ की एक्झॅक्टली आपण कोणता पार्ट बघितला होता, काय त्याचे पार्ट्स होते आणि आपण कुठे त्याला वर्क केलं पाहिजे. तर आपण जे काल सर्वात पहिले बघितलं तर रिव्हिजन मध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर वी हॅव एक्झॅक्टली 8 डायरेक्शन्स. आपल्याकडे टोटल 8 डायरेक्शन्स असतात, 4 मेन आणि 4 सब. सो 4 मेन जे आहेत त्या सर्वात पहिले नॉर्थ, ईस्ट, वेस्ट आणि साऊथ. ओके, या आपल्या 4 मेन डायरेक्शन्स होत आहेत ज्याच्यामध्ये आपण याला वर्क करत होतो. आणि त्याच्यासोबत आपल्याकडे 4 सब डायरेक्शन पण होत आहेत, दॅट इज नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट, परत साऊथ ईस्ट अँड साऊथ वेस्ट. ओके, सो आपण या 4 सब डायरेक्शन्स आणि 4 मेन डायरेक्शन्स अशा टोटल 8 डायरेक्शन्स बद्दल काल आपण वर्क केलं होतं. ओके, नेक्स्ट पार्ट जो याच्यात बघितला होता तो होता त्याचा पुढचा पार्ट, ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचं होतं की एक्झॅक्टली आपण कोणत्या डायरेक्शनला बघत असल्यावर आपलं लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड कोणतं होतं. तर सेम. सो जर मी नॉर्थ डायरेक्शनला बघत असेल तर माझा RHS कुठे असणार आहे, ईस्ट साइडला. ओके, इट विल बी इन माय ईस्ट. सिमिलरली जर माझा LHS बघायचा झाला तर जर मी नॉर्थ कडे फेस करत असेल तर तेव्हा माझा LHS कुठे असणार आहे, तर तेव्हा माझा LHS असणार आहे वेस्ट डायरेक्शन मध्ये. सिमिलरली जर मी ईस्ट कडे बघत असेल तर माझा RHS साऊथला आणि माझा LHS नॉर्थला. सिमिलरली जर मी साऊथला फेस करत असेल तर परत माझा RHS जो आहे तो वेस्टला आहे आणि माझा LHS जो आहे तो ईस्टला आहे. आणि फायनली जर मी वेस्ट कडे बघत असेल तर माझा RHS हा नॉर्थला येईल आणि माझा LHS हा साऊथला येईल. सो हे आपण काल बेसिक बघितलं होतं. त्यानंतर मेन गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायची ती ही की नॉर्थ आणि ईस्ट या दोघांमध्ये जो असणार आहे तो अँगल असणार आहे किती, 90 डिग्रीचा. आणि नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये जर कोणताही पार्ट फ्रॉम 1 डिग्री टू 89 डिग्रीच्या मध्ये जर काहीही आलं तर आपण त्याला काय म्हणू, आपण त्याला म्हणू सब डायरेक्शन. ओके, सो हे सब डायरेक्शन सहसा ह्या डिग्रीज पैकी 1 डिग्री टू 89 डिग्री मध्ये कोणतंही अँगल असू शकतं. पण मोस्ट प्रेफरेबली जर आपल्याला माहिती नसेल किंवा दिलेलं नसेल तर आपण त्याला किती कन्सिडर करतो, वी कन्सिडर इट ॲज अ 45 डिग्री. आपण त्याला 45 डिग्री असं कन्सिडर करतो. सो असं काही इथे कंपल्सरी नाहीये की ते तितक्याच डिग्रीचं पाहिजे, पण आपण त्यापैकी जर बघितलं तर ॲव्हरेजली 45 डिग्री आणि मेन डायरेक्शन जर असेल तर त्याला आपण 90 डिग्रीच्या कोनमध्ये एकमेकांसोबत ठेवत असतो. ओके, आणि त्याच्यानंतरचा नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट जो बघितला होता तो होता पायथागोरस थेरम. ओके, नेक्स्ट जो होता तो होता पायथागोरस थेरम. आणि पायथागोरस थेरम काय सांगतो आपल्याला, पायथागोरस थेरम आपल्याला सांगतो हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. पण कधी, इन अ राईट अँगल ट्रायंगल. जर आपल्याकडे राईट अँगल ट्रायंगल असेल तर आपण काय म्हणू, आपण म्हणू हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 जी असेल ती त्याचा स्क्वेअर आणि साइड 2 जी आहे बी त्याचा स्क्वेअर. म्हणजेच काय, हायपोटेनियस इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके, सो हे आपण काल रिव्हिजन मध्ये बघितले होते आणि याच्या रिलेटेड आपण आपले बरेचसे क्वेश्चन्स याच्यानुसार सॉल्व्ह पण केले होते. आज आपल्याला त्याच्या पुढचा पार्ट बघायचा आहे जो आज आपण तिथे वर्क करणार आहोत. सो आपण नेक्स्ट पार्ट कडे येऊ जो आपल्याला लक्षात येईल. सो आज आपण जो बघणार आहोत तो आहे क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज. ओके, आता खूप जणांना माहिती असेल की क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आपण त्याला कसं वर्क करतो आणि त्याला काय म्हणतात, पण तरी जस्ट विल गो विथ द बेसिक. ओके, लक्षात ठेवा, जर मी सरळ तुम्हाला विचारलं की आपल्याकडे क्लॉक किती प्रकारचे असतात तर खूप जण सांगतील सर आपल्याकडे बऱ्याचशा वेगवेगळ्या क्लॉक्स असतात. पण जर आपण म्हणलं क्लॉक्स बद्दल तर वी हॅव 2 टाइप्स ऑफ क्लॉक, एक अॅनालॉग आणि एक डिजिटल. तसं बघितलं सोलार क्लॉक, लुनार क्लॉक त्या आहेत, पण त्यांच्याबद्दल आपल्याला नाही बोलायचं आहे. वी आर फोकसिंग ऑन 2 मेन टाइप्स ऑफ क्लॉक, एक आहे डिजिटल, दुसरी आहे अॅनालॉग. त्यातलं डिजिटल पार्टशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपला पूर्ण जो फोकस राहणार आहे तो अॅनालॉग क्लॉकवर. ओके, मग अॅनालॉग क्लॉक कसं वर्क होतं तर अॅनालॉग क्लॉक मग फर्दर 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं जातं. सो पहिला आहे त्याचा क्लॉकवाईज रोटेशन आणि दुसरा आहे अँटी क्लॉकवाईज रोटेशन. पहिला आहे क्लॉकवाईज रोटेशन आणि दुसरा आहे अँटी क्लॉकवाईज रोटेशन. सो सर्वात पहिला पार्ट बघू त्यातला जो आहे तो आहे क्लॉकवाईज रोटेशन. सो आपण जो पहिला पार्ट बघणार आहे तो कोणता आहे, क्लॉकवाईज रोटेशन. आता त्याच्यात काय बघून घेऊ, व्हेन अ फिगर रोटेट्स इन अ डायरेक्शन ऑफ अ हँड्स ऑफ अ क्लॉक, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्या
फिगर किंवा आपला जो ही डेटा आहे तो जर घड्याळीच्या दिशेने फिरत असेल, म्हणजे घड्याळीचे काटे ज्या दिशेने फिरतात जर त्या दिशेने फिरत असेल तर त्या मुवमेंटला आपण काय म्हणतो, त्या मुवमेंटला म्हणतो आपण क्लॉकवाईज मुवमेंट. ओके, म्हणजेच काय, जर तुम्ही ह्या डायरेक्ट फिगर मध्ये जर बघितलं तर इथं तुम्हाला एक अॅनालॉग क्लॉक आपण ड्रॉ करून दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये बघितलं असेल तर 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे आपले नंबर्स आहेत. आणि लक्षात ठेवा सहसा आपल्याकडे 2 किंवा 3 काटे असतात. ओके, एक मिनिट हँड, एक आर हँड आणि एक लास्ट सेकंड हँड. सेकंड हँड बद्दल आपण तेवढं कधी वर्क करत नाही, पण आपण 2 हँड्सवर सर्वात जास्त फोकस करतो. सो पहिला आहे मिनिट हँड आणि दुसरा आहे आर हँड. ओके, तासाचा काटा, मिनिटाचा काटा. मग आपण जर त्याच्यानुसार बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल जर माझे काटे 12, 1, 2, 3 ह्या डायरेक्शनला फिरत असतील तर त्याला म्हणतो मी क्लॉकवाईज रोटेशन. मी त्याला काय मेन्शन करेन, क्लॉकवाईज रोटेशन. पण हेच जर काटे माझ्या अपोजिट डायरेक्शनने फिरत असेल तर आपण त्याला म्हणू अँटी क्लॉकवाईज रोटेशन. ओके, पण याच्यासोबत आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचा आपला बेसिक डायग्राम. अबव डायरेक्शन इज ऑलवेज नॉर्थ. अबव डायरेक्शन इज ऑलवेज नॉर्थ. म्हणजे जर मी ह्या क्लॉकवर आपला हा डायग्राम जर सुपर इम्पोज केला किंवा याच्यावर ठेवला तर तो कसा बनेल, तर तो फॉर एक्झाम्पल तो असा बनण्याचा प्रयत्न करेल. सो हे आपलं नॉर्थ येईल, दिस विल बी ऑर ईस्ट, दिस विल बी ऑर वेस्ट अँड दिस विल बी ऑर साऊथ. ओके, म्हणजे हे जे 12 म्हणजे नॉर्थ साइड आहे तिथे काय येणार आपल्या घड्याळीचे 12 वाजलेले, मग 1, मग 2, मग इथे 3, 4, 5, इथे 6, ओके 7, 8, इथे 9, 10, 11 आणि इथे आपले 12 वाजलेले आहेत. ओके, सो ह्या क्लॉकनुसार मग जर माझी क्लॉक अशी भिंतीवर लावलेली असेल आणि जर मी याला असं वर्क करत असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं जर अबव डायरेक्शन म्हणजे जिथे 12 वाजले तो काय असणार आहे माझा नॉर्थ डायरेक्शन. ओके, 3 वाजले असतील तर म्हणेल मी इट इज इन ईस्ट डायरेक्शन. ओके, 6 वाजले असतील तेव्हा साऊथ डायरेक्शनला. कोणता काटा, वी आर स्पीकिंग अबाउट ऑर आर हँड, तासाच्या काट्याबद्दल बोलतोय. आणि 9 वाजले असतील तर माझा तासाचा काटा कुठे दाखवणार आहे, वेस्ट डायरेक्शन मध्ये. सो हे जे रोटेशन झालं म्हणजे 12, 1, 2, 3 जर त्यांनी ह्या डायरेक्शन मध्ये रोटेट केलं तर आपण याला काय मेन्शन करू, वी विल मेन्शन इट ॲज क्लॉकवाईज रोटेशन. आपण याला काय म्हणू, आपण याला म्हणू क्लॉकवाईज रोटेशन. ओके, सो काटे आपल्या घड्याळीच्या अनुसार फिरतायत म्हणजे 12, 1, 2, 3. ओके, सो हे झालं आपलं क्लॉकवाईज रोटेशन. ओके, नेक्स्ट पार्ट वर यू, दॅट इज आर अँटी क्लॉकवाईज रोटेशन. पुढचा पार्ट जो आहे तो आहे आपला अँटी क्लॉकवाईज रोटेशन. आणि अँटी क्लॉकवाईज रोटेशन काय म्हणू आपण त्याला, एक्झॅक्टली अपोजिट. जो आपण मागे बघितला त्याच्या काय एक्झॅक्टली अपोजिट. व्हेन अ फिगर रोटेट्स इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ द हँड्स ऑफ अ क्लॉक, क्लॉकच्या काट्यांच्या किंवा नंबर्सच्या जेव्हा अपोजिट डायरेक्शन मध्ये फिरल तर त्या मोमेंटला आपण काय म्हणू, अँटी क्लॉकवाईज मोमेंट. ओके, म्हणजेच काय की यस आपला परत तो बेसिक ज्याच्यामध्ये आपला अबव डायरेक्शन नॉर्थ आहे आणि इथे जर आपण कन्सिडर केलं 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. सो हे काय येणार, ह्या वे मध्ये जर माझं डायरेक्शन असं झालं म्हणजे 12, 1, 12, 11, 10, 9, 8, 7. सो जर ह्या डायरेक्शन मध्ये जर रोटेशन आलं तर ह्या रोटेशनला आपण काय मेन्शन करू, वी विल कॉल्ड इट ॲज अ अँटी क्लॉकवाईज रोटेशन. ओके, याला आपण काय मेन्शन करू, अँटी क्लॉकवाईज रोटेशन. ओके, सो ह्या बेसिक गोष्टी सोबत आपण वर्क करणार आहोत आज. सो आपल्याला जेव्हा कुठे सांगितलं असेल की एखादा व्यक्ती कोणत्या डायरेक्शनला चाललाय आणि मग त्यांनी 45 डिग्रीचा टर्न घेतला किंवा 120 डिग्रीचा टर्न घेतला तर त्याच्या रिलेटेड जर काही क्वेश्चन्स आले तर आपण क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज ह्या 2 प्रिन्सिपलचा यूज करून काय करू शकू, त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. ओके, सो इथपर्यंत आलं. लेट्स गो फॉर द नेक्स्ट पार्ट. पुढचा पार्ट आपण त्याच्यानुसार बघू. सो पुढचा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे शॅडो. नेक्स्ट जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तो आहे शॅडो. आता खूप जणांना कळतं की शॅडो म्हणजे सावली, छाया, परछाई. ओके, हा सगळा कॉन्सेप्ट जो येणार आहे तो शॅडोवर येणार. आता बेसिक जर बघायला गेलो आपण तर एक सिंपल क्वेश्चन, खूप साधा सिंपल क्वेश्चन काय, हाऊ शॅडो फॉर्म्स, सावली कशी निर्माण होते. ओके, सावली कशी निर्माण होते. जर तुम्हाला सायन्सचा थोडा पार्ट आठवत असेल तर आपण म्हणू की सायन्स मध्ये मी जे शिकलो होतो तर त्यानुसार सावली आपण कशाला म्हणतो, ऍब्सेन्स ऑफ लाईट. ओके, जिथं प्रकाश पोहोचू शकत नाही दॅट इज कॉल्ड सावली किंवा शॅडो. त्यानंतर असे बरेचसे छोटे छोटे कॉन्सेप्ट तुम्ही
तुम्हाला लक्षात असतील. ओके, त्यानुसार आपण त्याला वर्क करतो. मग एक्झॅक्टली आपण जेव्हा डायरेक्शन्स ऑफ किंवा शॅडोचा कॉन्सेप्ट जेव्हा डायरेक्शन सेन्स मध्ये येतो तर तो कशाच्या रिलेटेड असतो, तर तो असतो आपल्या शॅडोच्या रिलेटेड. म्हणजे आपण चेक करत असतो की आपली सावली कुठे पडली पाहिजे. तर एक सिंपल गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हाही आपल्याला कुठेही लाईट सोर्स दिसेल आणि त्या लाईट सोर्स मध्ये जर एखादा वस्तू किंवा ऑब्जेक्ट ठेवलेले असेल तर लाईटचा शॅडो कधी क्रिएट होत नसतो, त्या ऑब्जेक्टचा शॅडो लाईटच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये क्रिएट होत असतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि मग त्याच्यानुसार आपण काय करतो, शॅडोचा कॉन्सेप्ट आपण नेहमी डायरेक्शन सेन्स मध्ये यूज करत असतो. पण याचे जे क्वेश्चन्स असतात ते फार लिमिटेड असतात. मोस्टली आपल्याला 3 पोझिशन्स मध्ये आपल्याला शॅडो दिसतो. ओके, जर आपण ऑन ओपन प्ले ग्राउंड वगैरे जर असे क्वेश्चन्स आले तर सो त्यातला सर्वात पहिला इम्पॉर्टंट पॉइंट जो आहे तो आहे ड्युरिंग सनराइज, म्हणजे इन द मॉर्निंग टाइम, सकाळच्या वेळेस. ओके, आता आपल्याला माहिती आहे जेव्हा मी सकाळचा कॉन्सेप्ट म्हणतोय तर जर सकाळ असेल तर येस आपल्या बेसिक डायरेक्शन नुसार परत अबव डायरेक्शन इज नॉर्थ. ओके, म्हणजे माझा जर इन मॉर्निंग बद्दल जर मी बोलत असेल तर माझा सन कुठे असणार आहे, द सन विल बी ऑलवेज इन ईस्ट डायरेक्शन. सो सन कुठे असणार आहे, ईस्ट डायरेक्शनला. आणि ह्या इथे जर फॉर एक्झाम्पल हा ऑब्जेक्ट आहे, हा काय एक ऑब्जेक्ट. सो जर इन मॉर्निंग म्हणलं तर कोणताही ऑब्जेक्ट जो असेल पृथ्वीवर त्याची सावली कुठे पडणार आहे, इट्स शॅडो विल बी ऑलवेज इन द वेस्ट डायरेक्शन. म्हणजे जर सन ईस्टला असेल तर शॅडो कुठे पडेल, वेस्ट डायरेक्शनला. सो हा कॉन्सेप्ट तुम्हाला नेहमी लक्षात पाहिजे. सो त्यानुसार जर बघितलं, द सन रायझेस इन ईस्ट डायरेक्शन at the time of sunrise morning. If the man is standing or a object is standing, the shadow of the man always falls on the west side or west direction. So त्या व्यक्तीचा जो सावली असेल किंवा त्या ऑब्जेक्टची जी सावली असेल ती कुठे पडणार आहे, ती वेस्ट डायरेक्शनला पडणार आहे. सो हा झाला त्याचा पहिला पार्ट. ओके, नेक्स्ट विल गो फॉर द फर्दर. नेक्स्ट आहे तो आहे ऍट नून, 12 वाजता. येस, दिवसातून आपले 3 ठिकाणी आपण शॅडोज कॅल्क्युलेट करू शकतो. तर दुसरा पार्ट येतो ऍट नून, दॅट इज ऍट 12 o'clock. ओके, आता जर दुपारी म्हणलं देर इज नो शॅडो ऍट दिस टाइम, आपण असं कन्सिडर करतो की त्यावेळेस शॅडो नसतो. आता तुम्ही म्हणता सर 0 शॅडो ही परफेक्ट कंडिशन तर कधीच येत नाही किंवा वर्षातून फक्त 2 वेळेसच येते. हो, इंडियामध्ये किंवा आपण जिथे राहतो तिथे ती 2 वेळेस येते, पण पृथ्वीवर कुठे ना कुठेतरी 0 शॅडो हा डेलीच राहतो. मग आपण जर त्यानुसार जर बघितलं तर हा कॉन्सेप्ट नुसार जर जायचं ठरवलं तर आपण काय करणार, ऍट नून आपण असं कन्सिडर करणार की सूर्य कुठे आपल्या डोक्यावर. ओके, सूर्य इज ऑन अवर फोरहेड, आपल्या डोक्यावर आहे. आणि त्यावेळेस आपल्या स्वतःचा किंवा एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या ऑब्जेक्टचा शॅडो कुठे पडणार आहे, त्याच्या तळपायावर, ऍट द बॉटम ऑफ हिज. सो त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्ट शॅडो कॅल्क्युलेट करता नाही येणार किंवा आपल्याला त्यावेळेस म्हणावं लागेल की शॅडो कुठे, शॅडो इज ऍट द बॉटम. ओके, पण अशा टाईपचे क्वेश्चन सहसा कधी येत नाही की सूर्य तुमच्या डोक्यावर आहे आणि मग तुम्ही शॅडोची पोझिशन सांगा वगैरे वगैरे. आणि इन केस असा जर प्रश्न आला तर त्याला सरळ लक्षात ठेवायचं की शॅडो कुठे असणार आहे, शॅडो विल बी ऍट युअर बॉटम. ओके, ते जर ऑप्शन मध्ये असेल तर दॅट विल बी युअर आन्सर. सिम्पल. सो देर इज नो शॅडो ऍट दिस टाइम. ऍट दिस टाइम द सन इज एक्झॅक्टली अबव आवर हेड, आपल्या डोक्याच्या तो काय वर आहे. सो नो शॅडो इज फॉर्म्ड ऍट 12 o'clock. सो 12 वाजता आपल्याला कोणताही शॅडो दिसणार नाही. सो हा कॉन्सेप्ट तिथे लक्षात ठेवा. आणि आता लास्ट. ओके, सो लास्ट जो पार्ट आहे तर तो पार्ट आहे इन द इव्हनिंग ड्युरिंग सनसेट. जेव्हा संध्याकाळ होईल तेव्हा शॅडो कुठे असणार आहे किंवा तेव्हा सूर्य कुठे असणार आहे, तर तेव्हा माझा जो सूर्य असेल दॅट टाइम माय सन विल बी इन द वेस्ट डायरेक्शन. तेव्हा मला सन कुठे दिसणार आहे, वेस्ट डायरेक्शनला. म्हणजे त्यावेळेस माझा कोणताही ऑब्जेक्ट असू द्या कुठेही, तो ऑब्जेक्टचा शॅडो कुठे पडणार, ईस्ट डायरेक्शनला. त्यावेळेस काय होणार, माझ्या त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचा शॅडो कुठे पडणार, इन द ईस्ट डायरेक्शन. सो द सन सेट्स इन द वेस्ट डायरेक्शन. ऍट द टाइम ऑफ सनसेट और इव्हनिंग इफ अ मॅन इज स्टँडिंग, द शॅडो ऑफ दॅट मॅन ऑलवेज फॉल्स ऑन द ईस्ट डायरेक्शन. म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये त्या व्यक्तीचा किंवा त्या ऑब्जेक्टचा शॅडो कुठे पडणार आहे, इन द ईस्ट डायरेक्शन. सो इथून आपल्याला 3 कॉन्सेप्ट नेहमी लक्षात ठेवायचे. पहिला, जर सूर्य ईस्टला असेल तर व्यक्तीचा शॅडो वेस्टला असणार किंवा त्या ऑब्जेक्टचा शॅडो वेस्टला असणार. ओके, जर सूर्य वेस्टला असेल तर शॅडो ईस्टला असणार. आणि जर सूर्य तिसरा पार्ट, जर सूर्य डोक्यावर असेल तर तेव्हा शॅडो कुठे असणार, ऍट द बॉटम, कुठे खाली. सो हे 3 पार्ट आपल्याला तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचे. ओके,
ह्या गोष्टीनुसार जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला शॅडोचे कॉन्सेप्ट कधीही विसरणार नाही. अजून एक सिंपल गोष्ट आहे, हे बऱ्याच वेळेस ट्रिक म्हणून यूज केलं जातं. तुम्हाला सिच्युएशन मॉर्निंग इव्हनिंग वगैरे देतात आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला एखाद्या व्यक्तीची फेसिंग पोझिशन दिलेली असेल आणि मग त्यावेळेस आपल्याला क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे हे आपण पुढच्या प्रॅक्टिस एक्झाम्पल मध्ये आपण बघणार आहोत. ओके, सो मुव्हिंग फर्दर नेक्स्ट पार्ट बघू आपण काय आहे. तर आता आपण डायरेक्टली क्वेश्चन सोबत सुरुवात करू. सो आपल्या आजचा जो फोकस आहे तो आहे सर्वात पहिले अँगल्सवर आणि मग त्यानंतर आपले शॅडोजच्या रिलेटेड कॉन्सेप्ट्सवर. सो सर्वात पहिले बघू, पार्वती ओके इज फेसिंग इन ईस्ट डायरेक्शन. सो बेसिक गोष्ट सुरुवात आपण त्याच्यापासून करू. आपला बेसिक डायग्राम अबव डायरेक्शन इज नॉर्थ. सो काय सांगितलंय, पार्वती इज फेसिंग ईस्ट. पार्वती कुठे बघते, ईस्ट डायरेक्शनला. शी टर्न 120 डिग्री इन क्लॉकवाइज डायरेक्शन. तिने काय केलं, 120 डिग्री टर्न घेतला आणि कोणत्या डायरेक्शन मध्ये, क्लॉकवाइज रोटेशन घेतलं. ठीक आहे. अँड देन 165 डिग्री, मग 165 डिग्री इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. ओके, इथे क्लॉकवाइज होता, इथे तिने अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये रोटेशन. विच डायरेक्शन इज शी फेसिंग नाव. सध्या ती कोणत्या डायरेक्शन मध्ये बघते. एवढा सिंपल प्रश्न विचारला आपल्याला. मग आपण आता याच्यावर काय करू, थोडासा फोकस करू आणि त्यानुसार त्याला आन्सर करण्याचा प्रयत्न करू. सो पहिली बेसिक गोष्ट, पार्वती इज फेसिंग ईस्ट. आपण आता कन्सिडर करू की पार्वती बघते कुठे, ईस्टला. सो हा एरो मी फक्त दाखवायला रिप्रेझेंट करतोय की ती बघते कोणत्या डायरेक्शनला, ती बघते ईस्ट डायरेक्शनला. ओके, मग शी टर्न 180 डिग्री इन क्लॉकवाइज डायरेक्शन. आता क्लॉकवाइज डायरेक्शन म्हणल्यानंतर कसं येतं, क्लॉकवाइज इन दिस वे. ओके, क्लॉकवाइज कसं येणार, इट विल बी इन द दिस वे. मग इथून काय झालं, तिने 120 डिग्रीचा टर्न घेतला. म्हणजे जी व्यक्ती ईस्टला फेस करत होती, जर तिने 90 डिग्रीचा क्लॉकवाइज टर्न घेतला तर ती व्यक्ती आता कुठे बघणार, शी विल सी इन द साऊथ. पण हे किती आलं, हे 90 डिग्री आलं फक्त. हे किती आलं, 90 डिग्री. आपल्याला काय 120 डिग्री सांगितलेलं आहे, म्हणजे हे यालाही काय होणार, एक्सटेंड होणार. आणि त्या सिनेरिओ मध्ये पार्वती सध्या कुठे फेस करणार, तर पार्वती फेस विल इन द साऊथ वेस्ट डायरेक्शन. सो पार्वती कुठे फेस करते सध्या. सो पहिलं स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं तर सध्या पार्वती कुठे बघते, सो शी इज फेसिंग इन साऊथ वेस्ट डायरेक्शन. या इथपर्यंत माझा पहिला पार्ट संपला. ओके, या इथपर्यंत माझा पहिला पार्ट संपला. आता पुढचा पार्ट बघू. देन 165 डिग्री इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. इथून काय केलं तिने, 165 डिग्री काय झालं, अँटी क्लॉकवाइज रोटेशन केलं. आता 165 डिग्री अँटी क्लॉकवाइज रोटेशन. आता इथून आपण परत लक्षात घेऊ की त्या व्यक्तीने जर 120 डिग्री रिटर्न जर्नी केली, कोणत्या डायरेक्शन मध्ये, अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये. ओके, काय केलं तिने, अँटी क्लॉकवाइज रोटेशन मध्ये जर तिने रोटेट केलं आणि आपण फक्त कन्सिडर करतोय की सध्या तिने फक्त पहिले 120 डिग्री टर्न केलं, म्हणजे ती परत कोणत्या पोझिशनला आली, शी केम इन हिज ओरिजिनल पोझिशन. ओके, ती एक्झॅक्टली कोणत्या पोझिशनवर आली, सो शी केम इन हिज ओरिजिनल पोझिशन. सो जर तुम्हाला दाखवायचं झालं तर आपण ओके, सो इथून ती रिटर्न आली आणि तिने रिटर्न किती ट्रॅव्हल केला, आता सध्या फक्त 120 डिग्री, म्हणजे ती परत कुठे आली, शी रिटर्न ऍट हर ईस्ट डायरेक्शन. ओके, ती ईस्ट पोझिशनला परत आली. पण ती किती गेली, 165 म्हणजे 120. अजून तिला पुढे किती जायचंय, अजून तिला पुढे जायचंय 45 डिग्री. सो इथून तिने परत काय केलं, पुढचं 45 डिग्रीचा जो टर्न होता तो तिने कंटिन्यू केला. म्हणजे आता ती सध्या कोणत्या पोझिशनला बघते, नाव शी इज फेसिंग इन नॉर्थ ईस्ट डायरेक्शन. सो कोणत्या डायरेक्शनला बघते, नॉर्थ ईस्ट डायरेक्शन. सो हिअर माय आन्सर केम ॲज नॉर्थ ईस्ट डायरेक्शन. सो इथे माझा आन्सर काय येणार आहे, द आन्सर विल कम ॲज नॉर्थ ईस्ट डायरेक्शन. सो अशा टाइपने आपल्याला हे कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचे. सो हा जर प्रश्न बघितला तर हा प्रश्न 80 to 90% लोक कसा सॉल्व्ह करतात, तर तो ह्या टाइप मध्ये सॉल्व्ह होतो. म्हणून मी याला अशा वेने सॉल्व्ह केलं. बरेच जण याला मॅथमॅटिकल वेनी पण सॉल्व्ह करतात. म्हणजे ते काय करतात, जर त्यांच्याकडे ओके, जर त्यांच्याकडे क्लॉकवाइज रोटेशन असेल, ओके, सो क्लॉकवाइज रोटेशन असेल आणि अँटी क्लॉकवाइज रोटेशन असेल, तर काय करतात, हे या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करतात सरळ सरळ. सो क्लॉकवाइज आणि अँटी क्लॉकवाइज रोटेशनचं सबस्ट्रॅक्शन करतात आणि मग जे पण व्हॅल्यू उरलेली असेल, जी पण व्हॅल्यू उरलेली असेल
त्या डायरेक्शन मध्ये काय करायचं, जेही मोठ्या डायरेक्शन असेल, ज्या डायरेक्शनला असेल त्या डायरेक्शनला काय करायचं, गिवन डायरेक्शन पासून टर्न मारायचा. ओके, सिंपल. म्हणजे ती मेथड पण आपण इथे यूज करू शकतो ऍज अ शॉर्टकट म्हणून. सो हे चान्सेस आहेत किंवा हे सॉल्व्ह करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. सो तुम्हाला जी इझी वाटेल ती आपण इथे वर्कआउट करू शकतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आला तर आपण तेव्हा ही दुसरी मेथड ट्राय करू. लेट्स मूव्ह फर्दर. पुढचा क्वेश्चन बघू. ओके, आता इथे दिलेलं मयूर ट्रॅव्हल्ड डिस्टन्स ऑफ 60 meters टुवर्ड साऊथ. ठीक आहे, परत बेसिक पॉइंट पासून मयूरने काय केलं, 60 मीटर आला कुठे, साऊथ डायरेक्शनला. सो ही केम 60 meters इन साऊथ डायरेक्शन. ओके, 60 मीटर कुठे आला, तो साऊथ डायरेक्शनला. नाव ही टर्न्स राईट अँड ट्रॅव्हल 45 meters. इथून काय केलं, राईटला टर्न घेतला, साऊथ पासून राईटला टर्न घेतला, तर म्हणजे तो कोणत्या डायरेक्शनला, ही केम अँड 45 meters म्हणजे वेस्ट डायरेक्शनला किती ट्रॅव्हल केलं, 45 meters. ठीक आहे. ही देन ट्रॅव्हल 30 meters टुवर्ड्स नॉर्थ. इथून काय केलं, 30 meters चालला कुठे, नॉर्थला. सो ही ट्रॅव्हल 30 meters टुवर्ड्स नॉर्थ. आणि पुढे अँड फर्दर ट्रॅव्हल्स बाय टर्निंग 45 degree इन क्लॉकवाइज डायरेक्शन. हे इथे थोडंसं आपल्याला क्वेश्चन मध्ये चेंज दिसतोय रेग्युलर क्वेश्चन पेक्षा. काय, फर्दर. ओके, काय फर्दर ट्रॅव्हल बाय टर्निंग 45 degree क्लॉकवाइज डायरेक्शन. काय झालं, 45 degree त्यांनी काय केलं, क्लॉकवाइज रोटेशन केलं आणि मग चालायला सुरुवात केली. म्हणजेच काय, जर मयूरनी ह्या पॉइंट पासून, ओके, जर मयूरनी ह्या पॉइंट पासून जर चालायला सुरुवात केली असती तर तो कुठे गेला असता, तो सरळ नॉर्थला गेला असता. पण तो तसा गेलाय का, नाही. ही नेव्हर वेंट इन लाईक दॅट. तो तसा कधीच नाही गेला. त्यांनी काय केलं, इथून 45 degreeचा टर्न घेतला आणि त्यांनी त्याची जर्नी कंटिन्यू ठेवली. म्हणजे इथून त्यांनी किती टर्न घेतला, 45 degree, आणि तोही कसा, क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये. सो 45 degree क्लॉकवाइज डायरेक्शन, आणि तो परत कोणत्या दिशेने चाललाय, तो त्याच दिशेने कंटिन्यू करतो. मग आता आपल्याला प्रश्न विचारला, इन विच डायरेक्शन इज ही ट्रॅव्हलिंग नाव. सध्या तो कोणत्या डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करतोय, तर तो सध्या कोणत्या डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करतोय, आपल्याला एरो कुठे देतो, तर इट इज ट्रॅव्हलिंग इन नॉर्थ ईस्ट डायरेक्शन. सो सध्या कोणत्या डायरेक्शनला चालतोय, तो नॉर्थ ईस्ट डायरेक्शन. सो हिअर आन्सर केम ॲज नॉर्थ ईस्ट डायरेक्शन. ओके, सो तुम्हाला कॉन्सेप्ट वाईज लक्षात आलं असेल की तुम्हाला डायग्राम जरी ड्रॉ करावा लागला, त्याच्यामध्ये डिस्टन्स वगैरे सगळं दिलेलं असेल, आणि जो कोणत्या डायरेक्शन मध्ये फेस करतोय जर विचारलं, तर तुम्ही अशा पद्धतीने एक्झॅक्ट डायग्राम ड्रॉ करून त्या क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकता. ओके, चला पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघू. वेन, ओके, आता इथे क्लॉक बद्दल दिले, आपल्याला क्लॉकवर थोडासा फोकस करायचा आहे. बघू. वेन अ वॉच शोज 7:45. वेन अ वॉच शोज 7:45. आता 7:45 झालेत कशामध्ये, क्लॉक मध्ये. सो मी बेसिक एक क्लॉक ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो, मग आपण बघू त्याच्यानुसार आन्सर कसं येईल. ओके, सो हिअर इट्स 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 and 11. ओके, 12. ओके, हे आहे वेन अ वॉच शो 7:45. घड्याळीमध्ये 7:45 झाले. तर घड्याळ 7:45 कसे होतात, तर आय थिंक सो इट्स इज लाईक दिस. ओके, हा जो छोटा आहे तो आहे आपण म्हणू आर हँड, हा जो मोठा आहे तो आहे मिनिट हँड. आणि 7:45 कसे होतात, तर लाईक दिस, कारण की हे असतात 0 minutes. ओके, दिस इज 0 minutes. हे असतात 15 minutes. ओके, हे असतात 30 minutes. ओके, दिस इज 30 minutes अँड दिस इज 45 minutes. ओके, हे मी मिनिट्स ड्रॉ करून टाकले तिथे. आता पुढे काय सांगितलं, वेन अ वॉच शोज 3. जर घड्याळीमध्ये 3 वाजलेत, आता घड्याळीत 3 वाजलेत, आपल्याला काय करायचं आहे, घड्याळीत किती, 3 वाजलेले आहेत असं दाखवायचं आहे. सो आपण आता बघू घड्याळीत 3 कसे वाजतील. सो दिस विल बी आर 3 o'clock. तुम्हाला लक्षात येत असेल घड्याळीमध्ये 3 वाजलेत, मी आता त्याला ड्रॉ केलंय की घड्याळीमध्ये 3 वाजले. आता काय विचारलंय, इन विच डायरेक्शन डज द आर हँड पॉइंट्स. आपल्याला त्यांनी काय विचारलंय, तासाचा काटा कोणत्या दिशेला दाखवतोय. मग आता हा तासाचा काटा म्हणजे कोणता, छोटावाला काटा, स्मॉल हँड, तो कोणत्या डायरेक्शनला दाखवतोय, इकडच्या. मग आता आपण हे जर पूर्ण बघितलं तर इथे काय, वेन अ वॉच शो 7:45 द मिनिट हँड पॉइंट्स टुवर्ड्स ईस्ट. आपण हा पार्ट पुट करायचा होता. म्हणजे काय, जेव्हा 7:45 झाला तेव्हा मिनिटाचा काटा कुठे होता, ईस्ट डायरेक्शनला. 7:45 ला मिनिटाचा काटा कुठे दाखवत होता, ईस्ट.
म्हणजेच काय, त्या सिच्युएशन मध्ये ही जी डायरेक्शन आहे ती काय माझी ईस्ट. जर हे माझं ईस्ट असेल तर याच्या एक्झॅक्ट अपोजिट काय असणार माझं वेस्ट. सो त्यांनी पुढचा प्रश्न विचारलाय, विच डायरेक्शन डज आर हँड पॉइंट शोज व्हेन ॲट 3, म्हणजे 3 वाजता माझा तासाचा काटा कुठे दाखवत होता, इट वॉज शोईंग इन द वेस्ट डायरेक्शन. सो म्हणून इथे माझा आन्सर काय येणार ऑप्शन सी, दॅट इज वेस्ट. ओके, लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेस आपण तुम्हाला असाही डाऊट येईल की सर तुम्ही नेहमी म्हणले होते की अबव डायरेक्शन नॉर्थ असतं, मग इथे का आपण चेंज केलं. तर इथे आपल्याला सिच्युएशन नुसार लेफ्ट आणि राईटला चेंज करावं लागू शकतं. सो दॅट डिपेंड्स ऑन युअर क्वेश्चन डिमांड. ओके, सो क्वेश्चन जसा डिमांड करेल तसं आपण त्याला थोडंफार मॉडिफिकेशन करू शकतो. सो इथे आपला आन्सर आला वेस्ट. ओके, मुव्हिंग फर्दर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो शॅडोच्या रिलेटेड आहे, तर तो बघू आपण. वन मॉर्निंग ओके, अ ब्युटिफुल डे और मॉर्निंग म्हणलं तर सन कुठे असणार, सन विल बी इन द ईस्ट डायरेक्शन. सो आपला सन कुठे असणार, आपला सन विल बी इन अवर ईस्ट डायरेक्शन. ओके, सो सन ड्रॉ करून झाला. पुढे अनिल अँड सुनील वर टॉकिंग फेसिंग ईच अदर. अनिल आणि सुनील काय करत होते, एकमेकांशी बोलत उभे होते, टॉकिंग फेसिंग ईच अदर. मग दोन व्यक्ती कसे उभे राहू शकतात, आपण समोरासमोर उभे राहू शकतो किंवा मी इथे आणि समोरचा व्यक्ती इथे. म्हणजे काय, दोन व्यक्ती समोरासमोर उभेत असं त्यांनी सांगितलंय आणि त्यांचे नाव दिले अनिल आणि सुनील. ठीक आहे, काही हरकत नाही. पुढे काय सांगितलंय, टॉकिंग फेसिंग ईच अदर, आणि दोघं एकमेकांना फेस करतात. इट इज ऑब्झर्व दॅट अनिल शॅडो फेल्स टू हिज लेफ्ट. असं बघण्यात आलं की अनिलचा शॅडो कुठे पडतोय, त्याच्या लेफ्टला. मग आपण आता कन्सिडर करू, जर मॉर्निंगचा सिच्युएशन आहे आणि सूर्य ईस्ट डायरेक्शनला आहे, तर कोणताही ऑब्जेक्ट असला तरी त्याचा शॅडो कुठे पडणार आहे, वेस्टला. मग आपण दोन एलिमेंट्स ड्रॉ करण्याचा प्रयत्न करू. ओके, सो हे दोन एलिमेंट्स आहेत, आपण असं कन्सिडर करू. ओके, इट्स अ बॅक साइड. आता हे दोन्ही व्यक्ती समोरासमोर उभे आहेत. सो दोघांचे शॅडो कुठे पडणार आहे, वेस्टलाच. सो मी दोघांचे शॅडो कुठे ड्रॉ केले, वेस्ट डायरेक्शन मध्ये. बोथ हॅज बीन ड्रॉन टुवर्ड्स वेस्ट डायरेक्शन. आता काय झालं, इट इज ऑब्झर्व दॅट अनिल शॅडो फेल्स टू हिज लेफ्ट. आता फॉर एक्झाम्पल हा व्यक्ती कुठे बघतोय, तर हा व्यक्ती बघतोय खाली, मीन्स साऊथ डायरेक्शनला. ही इज फेसिंग टुवर्ड्स साऊथ. जर तो साऊथला बघत असेल तर हा त्याचा आला RHS, हा आला त्याचा LHS. सिमिलरली हा व्यक्ती नॉर्थला बघतोय, कारण की दोघं व्यक्ती एकमेकांकडे बघतात. सो हा नॉर्थला बघतोय म्हणजे हा त्याचा आला राईट हँड साइड, हा आला त्याचा लेफ्ट हँड साइड. आणि सिच्युएशन मध्ये काय सांगितलंय, अनिल शॅडो फेल्स टू हिज लेफ्ट. अनिलचा शॅडो काय होतोय, लेफ्टला. दोघांपैकी कोणाचा शॅडो लेफ्टला पडतोय, हा खालचा. म्हणजे हा व्यक्ती कोण आहे, दिस एलिमेंट किंवा दिस मॅन इज अनिल. म्हणजे हा व्यक्ती कोण आहे, हा व्यक्ती आहे अनिल. मग हा अनिल आहे म्हणजे दुसरा कोण आहे, सुनील. सो दुसरा व्यक्ती कोण आहे, सुनील. मग त्यांनी प्रश्न विचारला, देन विच डायरेक्शन वॉज सुनील फेसिंग. सो सुनील कुठे बघत होता, सुनील वॉज फेसिंग इन साऊथ डायरेक्शन. सो सुनील कुठे बघत होता, सुनील वॉज फेसिंग इन साऊथ डायरेक्शन. सो आन्सर केम हियर ॲज ऑप्शन बी, दॅट इज साऊथ डायरेक्शन. सो आपला फोकस तिथे कशावर पाहिजे, साऊथ डायरेक्शन. इथे एक्झॅक्टली क्वेश्चन मध्ये डाऊट कधी येतो किंवा क्वेश्चन आपल्याला अवघड कधी वाटतो, जेव्हा आपण यांच्या पोझिशन्स पुट करत होतो. ते समोरासमोर उभे आहेत, आजूबाजूला उभे आहेत, कसे उभेत हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये मेन्शन केलेलं असेल, त्याच्यानुसार ड्रॉ करावा लागेल आणि मग तुमचा आन्सर तिथे आपण प्रेडिक्ट करू शकू. डायग्राम मध्ये थोडीशी जरी चूक झाली तर तुमचा आन्सर शॅडोच्या कॉन्सेप्ट मध्ये चुकू शकतो. सो म्हणून बी केअरफुल वाईल सॉल्विंग दीज टाइप्स ऑफ क्वेश्चन. ओके, सो पुढचा पार्ट बघू. नेक्स्ट क्वेश्चन. आता परत शॅडोचाच क्वेश्चन आहे. मी बघा शॅडोचे व्हेरिएशन्स आणायचा प्रयत्न केले तुम्हाला, म्हणजे काय होईल, एकच टाइप मध्ये तुम्हाला सगळं कळून जाईल की आपण कुठे कुठे कसा कसा पार्ट त्याच्यात यूज करू. आता बघा, वन इव्हनिंग जगदीश अँड विजय आर सिटिंग इन अ पार्क. वन इव्हनिंग. ओके, जगदीश आणि विजय, आपण असं करू, याला जग्गू म्हणू आणि याला विज्जू. ओके, मग शॉर्टकट करून टाकलं. वन इव्हनिंग कुठे आहेत, इव्हनिंग म्हणजे सन कुठे असला पाहिजे आपला, वेस्टला. सो हिअर कम्स अ सन. ओके, या इथे काय आला, सन. आणि तो कुठे बघतोय, इव्हनिंगला. ओके, सन आहे इव्हनिंगला. आणि जगदीश आणि विजय कुठे बसलेत, पार्क मध्ये बसलेत. ठीक आहे, नो इश्यू. पुढे काय सांगितलंय, जगदीश शॅडो इज फॉलिंग ऑन विजय. जगदीशचा शॅडो कुठे पडतोय, विजयवर. जगदीशचा शॅडो कुठे पडतोय, विजयवर. म्हणजेच काय,
ओके, असं ड्रॉ करतोय. आता हे काय झालं, सनचे रेज फॉल होत आहेत आणि याचा शॅडो इकडे पडतोय आणि याचाही शॅडो इकडे पडतोय, कारण की सन वेस्टला आहे, म्हणजे दोघांचा शॅडो कुठे पडला पाहिजे, बोथ शॅडो विल बी ऑन युअर ईस्ट डायरेक्शन. दोघांचे शॅडो कुठे असणार आहे, ईस्ट डायरेक्शनला. मग इथं त्यांनी काय वर्क केलं, जगदीश शॅडो इज फॉलिंग ऑन विजय. जगदीशचा शॅडो काय होतोय, विजयवर पडतोय. म्हणजे जर हा आपला जग्गू असेल तर जग्गूचा शॅडो कुठे पडतोय, विजयवर. ओके, सो जगदीशचा शॅडो कुठे पडला, विजयवर. मग पुढे काय होतं, देन विच डायरेक्शन इज जगदीश फेसिंग. जगदीश कुठे बघतोय. आता जर आपण हा क्वेश्चन थोडासा ध्यानपूर्वक बघितला नाही तर यस, खूप जण इथं डायरेक्टली उत्तर देऊन टाकतात की सर तो ना वेस्ट कडे बघतोय. का, कारण की तुम्ही कन्सिडर काय केलं की हे दोघं एकमेकांकडे बघतात, पण क्वेश्चन मध्ये असं कुठेही मेन्शन केलंय का ते एकमेकांकडे बघतात, नाही. मग तुम्हीही असं काहीही कन्सिडरेशन करू शकत नाही. म्हणजेच काय की फॉर एक्झाम्पल तिकडे जगदीश आहे, ओके, आणि इथे आपण असं कन्सिडर करू, ओके, दिस इज पिंकी. ओके, आता जगदीश आणि पिंकी एकमेकांकडे बघतात, तरीही जगदीशचा शॅडो काय होतोय, विजयवरच पडतोय. ओके, म्हणजेच काय, जगदीश कुठेही बघो आपल्याला काहीच फरक पडत नाही की त्याचा शॅडो कुठे पडणार आहे, तरी तो विजयवरच पडणार आहे, कारण की विजय जगदीशच्या ईस्ट साइडला बसलाय आणि जगदीशचा शॅडो नेहमी कुठे पडणार आहे, ईस्ट डायरेक्शनला. म्हणून देन विच डायरेक्शन इज जगदीश फेसिंग. जगदीश कुठे बघतोय हे कोणी सांगू शकेल का, नाही. म्हणून जगदीश इकडे बघो किंवा जगदीश ह्या डायरेक्शन मध्ये बघो, जगदीश ह्या डायरेक्शन मध्ये बघो, जगदीशला कुठेही बघू द्या, जगदीशचा शॅडो काय पडणार आहे, विजयवरच. म्हणून जगदीश कुठे बघतोय हे सांगता येईल का आपल्याला, आपल्याला हे प्रेडिक्ट नाही करता येणार. म्हणून द आन्सर विल बी कॅनॉट बी डिटरमाइंड. CND किंवा कॅनॉट बी डिटरमाइंड त्यापैकी तुम्ही काहीही म्हणू शकता. सो याला आपण इथे वर्क करताना म्हणू कॅनॉट बी डिटरमाइंड. ओके, सो हे थोडेसे ट्रिकी क्वेश्चन असतात, याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात ते. ओके, व्हॉट दे ट्राय टू डू, दे ट्राय टू कन्फ्यूज यू. ओके, पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता नेक्स्ट परत वन इव्हनिंग, परत संध्याकाळ. कुणाल अँड कावेरी सॅट इन अ पार्क. कुणाल आणि कावेरी पार्क मध्ये बसलेले ते. वन इव्हनिंग म्हणजे परत सन कुठे आला, वेस्टला. ओके, परत सन कुठे आला, वेस्टला. कुणाल अँड कावेरी सॅट इन अ पार्क फेसिंग अवे फ्रॉम इच अदर. इम्पॉर्टंट, फेसिंग अवे फ्रॉम इच अदर म्हणजे दोघं काय करतात, एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला बघतात. एकमेकांकडे बघतात का नाही, ते काय करतात, दोघं एकमेकांच्या अपोजिट किंवा विरुद्ध दिशेला बघतात. मग कन्सिडर करू की यस, हा एक एलिमेंट आहे किंवा हा एक व्यक्ती तो इकडे बघतोय आणि हा दुसरा व्यक्ती तो इकडे बघतोय. ओके, मीन्स दिस पर्सन इज फेसिंग इन दिस डायरेक्शन आणि हा व्यक्ती या डायरेक्शन मध्ये बघतोय. मग हा व्यक्ती इकडे बघतोय, आपण असं जर कन्सिडर केलं तर हे आलं त्याचा राईट हँड साइड, हे आलं त्याचा लेफ्ट हँड साइड. हा व्यक्ती नॉर्थ कडे फेस करतोय म्हणजे हे आलं राईट, हे आलं लेफ्ट. तरी दोघांचा शॅडो काय होणार, दोघांचा शॅडो हा ईस्ट डायरेक्शनलाच पडणार. दोघांचा शॅडो काय होणार, दोघांचा शॅडो ईस्ट डायरेक्शनला पडणार. हे इथपर्यंत आलंय. मग आता काय सांगितलं, इफ कुणाल शॅडो इज फॉलिंग टू हिज लेफ्ट. काय सांगितलंय, इफ कुणाल्स शॅडो इज फॉलिंग टू हिज लेफ्ट. कुणालचा शॅडो काय झाला, त्याच्या लेफ्टला पडला. आता या दोघी व्यक्तींच्या लेफ्टला म्हणजे कोणता, हा खालचा एलिमेंट. ह्या खालच्या एलिमेंटच्या लेफ्ट साइडला काय पडलाय, शॅडो. म्हणजे हा एलिमेंट कोण आहे किंवा हा व्यक्ती कोण आहे, हा व्यक्ती आहे कुणाल. म्हणजे ही व्यक्ती कोण आहे, कावेरी. ओके, सो ही व्यक्ती कोण आहे, ही व्यक्ती आहे कावेरी. आपण असं कन्सिडर करू. ओके, आणि मग देन विच डायरेक्शन इज कावेरी फेसिंग. तर कावेरी कुठे बघत होती, अबव डायरेक्शन. अबव मीन्स म्हणजे काय, नॉर्थ. ओके, म्हणजे काय आलं, नॉर्थ. सो कावेरी कुठे बघत होती, सो कावेरी वॉज फेसिंग इन नॉर्थ डायरेक्शन. ओके, लक्षात ठेवा असेही क्वेश्चन्स येऊ शकतात जेव्हा ते अपोजिट फेस करतायत किंवा एकमेकांकडे फेस करतायत किंवा ते एकमेकांकडे फेस कुठे करतायत हेही दिलेलं नसेल. मग अशा वेळेस आपल्याला त्या प्रेडिक्शनवर किंवा त्या क्वेश्चनवर बेस्ड आपल्याला काय करायचंय, आन्सर आउट करायचा प्रयत्न करायचा आहे. सो म्हणून क्वेश्चन मध्ये व्यक्ती किंवा एलिमेंट कुठे बघतोय हे खूप जास्त इम्पॉर्टंट होऊन जातं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट आहे निलेश. निलेश स्टार्ट्स फ्रॉम हिज होम इन सर्च ऑफ हिज सिस्टर माधुरी. ओके, आता मी थोडासा क्वेश्चन मोठा घेतला. पीओ लेवलच्या एक्झाम मध्ये सहसा अशा टाइपचे क्वेश्चन जिथे येतात म्हणजे काय, डेटा खूप मोठा दिसतो पण तसा बघितला तर प्रश्न सोपा असतो. इथे
क्वेश्चन मध्ये जो डेटा दिलेला त्याची मांडणी करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय, तुम्हाला जर तो क्वेश्चन व्यवस्थित पुट करता आला तर तुम्ही त्याच्यावर असलेले कोणताही क्वेश्चन इझिली आणि कम्फर्टेबली सॉल्व्ह करू शकतात. मग आपण याच्यावर थोडासा फोकस करू. काय म्हणतात, निलेश स्टार्ट्स फ्रॉम हिज होम इन सर्च ऑफ हिज सिस्टर माधुरी. निलेश काय झालं, त्याच्या बहिणीच्या शोधामध्ये घरातून बाहेर पडला. ओके, मग निलेश स्टार्ट्स मुव्हिंग इन साऊथ डायरेक्शन. काय सांगितलं, निलेश स्टार्ट्स मुव्हिंग इन साऊथ डायरेक्शन. सो निलेश कोणत्या डायरेक्शनला निघालाय, निलेश स्टार्ट मुव्हिंग इन साऊथ डायरेक्शन. ओके, निलेश स्टार्ट्स मुव्हिंग इन साऊथ डायरेक्शन. सो आपण असं कन्सिडर करू की हे दिस वॉज NH. ओके, निलेश हाऊस. ओके, हे होतं निलेश हाऊस. निलेश त्याच्या घरातून निघाला आणि कुठे गेला, साऊथ डायरेक्शनला. सो निलेश वेंट इन साऊथ डायरेक्शन. आफ्टर मुव्हिंग फॉर 25 मीटर्स ही टूक अ राईट टर्न. 25 मीटर साऊथ कडे चालल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांनी राईट साईडला टर्न घेतला. म्हणजे साऊथ पासून राईट साईडला टर्न घेतला म्हणजे कुठे आला, वेस्ट डायरेक्शनला. ओके, राईट टर्न अँड मूव्ड 40 मीटर्स. आणि राईटला टर्न घेऊन तो किती चालला, तो चालला 40 मीटर्स. ही ट्रॅव्हल्ड 40 मीटर्स. पुढे टू सर्च टू रीच हिज अंकल्स हाऊस. ओके, आणि कुठे पोहोचला, त्याच्या काकांच्या घरी. UH. ओके, म्हणजे काय झालं, अंकल्स हाऊस आपण असं कन्सिडर. तो त्याच्या काकांच्या घरी पोहोचला. माधुरी इज नॉट देअर. त्यांनी विचारलं, काका माधुरी आहे का. काका म्हणे माधुरी नाहीये. ओके, म्हणजे इथे त्याला माधुरी भेटली का त्याची बहीण, नाही. पुढे सो अगेन निलेश स्टार्ट्स मुव्हिंग साऊथवर्ड. म्हणजे ह्या घरून निघून तो परत कुठे गेला, साऊथलाच. म्हणजे इथून तो परत साऊथ कडे निघाला. ओके, निलेश अगेन स्टार्ट्स मुव्हिंग साऊथवर्ड अँड आफ्टर ट्रॅव्हलिंग 50 मीटर, म्हणजे परत साऊथला त्यांनी 50 मीटर गेल्यानंतर ओके ही टूक अ लेफ्ट टर्न. यांनी काय केलं, लेफ्ट टर्न घेतला. म्हणजे कोणत्या डायरेक्शनला, ईस्ट डायरेक्शनला. अँड ट्रॅव्हल्स 80 मीटर. आणि किती ट्रॅव्हल केलं, त्याने ट्रॅव्हल केलं 80 मीटर्स. सो ही ट्रॅव्हल्ड 80 मीटर्स. 80 मीटर त्यांनी काय केलं, ट्रॅव्हल केलं. टू रीच हिज आंट्स हाऊस. आणि तिथे कोणाच्या घरी पोहोचला, तो त्याच्या आंट्सच्या हाऊस म्हणजे AH. आपण असं कन्सिडर करू, तो कुठे पोहोचला, AH ला. टू रीच हिज आंट्स हाऊस वेअर ही फाउंड हिज सिस्टर. काय झालं, तिथे त्याला त्याची बहीण सापडली. वेअर ही फाउंड हिज सिस्टर. आता आपल्याला काय विचारलंय, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन हिज अंकल्स हाऊस अँड आंट्स हाऊस. आपल्याला काय सांगायचंय की त्याच्या अंकलच्या घरामध्ये आणि त्याच्या आंटच्या घरामध्ये किती डिस्टन्स आहे. आता अंकल्स हाऊस आणि आंट्स हाऊस यांच्यामधलं मला काय करायचं, डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे आय एम गोइंग टू कॅल्क्युलेट दिस. म्हणजे काय करणार मी, पायथागोरस थेरम अप्लाय करणार. ओके, सिंपल. मग पायथागोरस थेरम आपण त्याला अप्लाय करू. आणि मग पायथागोरस थेरम काय सांगतो इथे आपण जर बघितलं तर यस, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू ओके, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू 50 चा स्क्वेअर प्लस 80 चा स्क्वेअर. 50 चा स्क्वेअर प्लस 80 चा स्क्वेअर. दोघांमध्ये 0 आहे, 0 टेम्पररी एलिमिनेट केले. सो 5 चा स्क्वेअर 25, 8 चा स्क्वेअर 64. दोघांची जर ऍडिशन केली तर काय येणार, 89. काय येणार, 89. इट विल कम ॲज 89. आता 89 आलेले. मग हे झालं हायपोटेनियस स्क्वेअर. म्हणजे हायपोटेनियस इज इक्वल टू रूट 89. पण येस, तुम्हाला आठवत असेल इथे 2 0 आपण बाहेर काढलेले आहेत. काय करायचंय, हे जे 2 0 आहेत हे 2 0 इकडे आणायचे आहेत परत. म्हणजे काय झालं, इट केम ॲज 10 रूट 89 मीटर्स. म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स काय झालं, 10 रूट 89. म्हणजे आन्सर आलं ऑप्शन सी. सो द आन्सर केम ॲज ऑप्शन सी. ओके, मग काय होतं, अशा टाईपच्या क्वेश्चनवर जेव्हा PO लेवलच्या वर जर हा क्वेश्चन आला तर फक्त एक क्वेश्चन नसतो, कारण की आपल्याला डेटा किंवा स्ट्रक्चर मोठं ड्रॉ करावं लागलं. मग ते काय करतात, याच डायग्रामवर बेस्ड अजून एक क्वेश्चन देतात. सो तो क्वेश्चन आपल्या प्रिव्हियस स्लाइडमध्ये असेल तर तो आपण इथे बघू. तर त्यात काय सांगितलं होतं, क्वेश्चन तोच आहे म्हणजे जे मी मागे ड्रॉ केलं होतं, पण व्हॉट इथं विचार, इन विच डायरेक्शन हिज आंट हाऊस इज लोकेटेड विथ रिस्पेक्ट टू हिज हाऊस. त्याच्या घरानुसार त्याच्या आंटचं घर कोणत्या डायरेक्शनला आहे. आता निलेशच्या घरानुसार त्याच्या आंटचं घर कोणत्या डायरेक्शनला आहे, निलेशनुसार त्याच्या आंटचं घर कोणत्या डायरेक्शनला आहे, मला काय करायचं आहे ते फाइंड आउट करायचं आहे. आणि जर मी ते बघितलं, म्हणजे हे जर निलेशचं घर आहे आणि हे आहे निलेश हाऊस आणि हे आहे त्याच्या ओके
आंट हाऊस. ओके, हे आहे त्याच्या आंटचा हाऊस. सो जर आपण त्याच्यानुसार बघितलं तर ते डायरेक्शन कोणतं येत आहे? द डायरेक्शन इज कमिंग इन साऊथ आणि ईस्टच्या मध्ये. सो आन्सर शुड बी साऊथ ईस्ट. सो आन्सर काय आला पाहिजे? साऊथ ईस्ट. सो आन्सर विल बी साऊथ ईस्ट. ओके, इथपर्यंत कॉन्सेप्ट आपले क्लिअर झाले की पीओ लेवल मध्ये जर अशा टाईपचा क्वेश्चन आला तर आपण त्याला कसा सॉल्व्ह केला पाहिजे. ओके, नेक्स्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे सायली फेसिंग नॉर्थ. ओके, सायली इज फेसिंग नॉर्थ, then takes 120 degree turn in anti-clockwise direction. मित्रांनो लक्षात असेल मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की आधी आपण फिगर ड्रॉ केला होता. नेक्स्ट टाइपच्या क्वेश्चन मध्ये आपण काय करणार आहे, त्याला फक्त कॅल्क्युलेटिव्हली सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. म्हणजे काय, सायली फेसिंग नॉर्थ, सायली कुठे बघत होती? नॉर्थला. टेक्स 120 डिग्री टर्न इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. 120 डिग्रीचा टर्न घेतला आणि कसा घेतला? अँटी क्लॉकवाइज. ठीक आहे, सिंपल, कोई इश्यू नाही. आफ्टर दॅट शी टेक्स अ क्लॉकवाइज शिफ्ट. आता काय केलं? क्लॉकवाइज शिफ्ट ऑफ 90 डिग्री. म्हणजे 90 डिग्रीचा काय केला त्याने? क्लॉकवाइज टर्न घेतला. शी अगेन टेक्स अ 135 डिग्री, परत 135 डिग्रीचा काय केला? टर्न घेतला टू क्लॉकवाइज डायरेक्शन. परत काय केलं? क्लॉकवाइजच रोटेशन घेतलं. आता काय करायचं? जर क्लॉकवाइज असेल तर काय करणार मी? यांचं ऍडिशन. आणि क्लॉकवाइज आणि अँटी क्लॉकवाइज यांचं काय होणार? सबस्ट्रॅक्शन. सो ठीक आहे, बघू. 35 135 प्लस 90 यांचं ऍडिशन करायचं आणि त्यानंतर त्याच्यामधून 120 सबस्ट्रॅक्ट करायचं. सो ह्या दोघांचं ऍडिशन होईल आणि त्याच्यातून याचं काय होईल? सबस्ट्रॅक्शन होईल. सो जर याचं कम्प्लीट टोटल कॅल्क्युलेशन केलं तर इट विल कम ॲज 105 डिग्री. आणि दोघांमध्ये मोठं हे काय आहे? क्लॉकवाइज. ओके, सो इट्स नथिंग बट युअर क्लॉकवाइज रोटेशन. सो ते काय आपलं? क्लॉकवाइज रोटेशन. सो नॉर्थ पासून काय होणार? 135 डिग्री काय येणार? क्लॉकवाइज. सो 135 डिग्री जर क्लॉकवाइज आलं तर ते कुठे येणार? साऊथ आणि ईस्टच्या मध्ये. सो द आन्सर शुड बी साऊथ ईस्ट. सो द आन्सर शुड बी साऊथ ईस्ट डायरेक्शन. ओके, कारण की 105 डिग्रीचा काय घेणार आहे? क्लॉकवाइज टर्न घेणार आहे. सो हिअर कम्स 105 डिग्री. ओके, सो पुढे राहुल अँड शिवम आर टू फ्रेंड्स हु आर फेसिंग इच अदर. राहुल अँड शिवम आर टू फ्रेंड्स. राहुल आणि शिवम हे दोन मित्र आहेत आणि ते काय करतात? दे आर फेसिंग इच अदर. ते दोघं एकमेकांकडे बघतात. कन्सिडर करू. ओके, इट्स राहुल अँड इट्स शिवम. They are facing towards each other. The shadow of the Rahul falls to his left. Shadow काय होतं राहुलचा? त्याच्या लेफ्टला पडतोय. फॉर एक्झाम्पल राहुलचा शॅडो लेफ्टला पडतोय म्हणजे ह्या डायरेक्शनला. ओके, कन्सिडर केलं. ओके, लेफ्ट साइड ऑफ शिवम. ओके, काय झालं? द शॅडो ऑफ द राहुल फेल्स ऑन द लेफ्ट साइड ऑफ शिवम. शिवमच्या लेफ्ट साइडला काय होतं? राहुलचा शॅडो पडतोय. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल शिवम इकडे बघतोय तर त्याचा लेफ्ट हँड साइड इकडे आणि त्याचा शॅडो इकडे. मग इथे विचारलंय सो इन विच डायरेक्शन इज राहुल फेसिंग. राहुल कोणत्या डायरेक्शनला बघतोय हे आपल्याला काय केलं? इथं विचारलंय. जे की आपण इथे ते परफेक्टली सांगू शकत नाही. का सांगू शकत नाही? तर मेन रिझन हा आहे की इथे सूर्याचा प्रकाश कुठे सांगितलाच नाहीये. फॉर एक्झाम्पल हे दोघं एकमेकांकडे न बघता शिवम इकडे बघतोय, राहुल इकडे बघतोय, तरी शॅडो लेफ्ट साइडला पडू शकतो. शिवम नॉर्थला बघतोय, राहुल साऊथला बघतोय, तरी शॅडो लेफ्ट साइडला पडू शकतो. म्हणजे काय झालं? इथे ते दोघं एकमेकांकडे बघतायत पण त्या पोझिशनला सूर्य हा ईस्टला होता का वेस्टला होता हे मला सांगता येईल का? नाही. म्हणून त्या कंडिशन मध्ये मी त्यांची परफेक्ट शॅडो कोणत्या डायरेक्शनला हे सांगता येईल का? नाही. म्हणून द आन्सर शुड कम ॲज कॅनॉट बी डिटरमाइंड. का? कारण की ते सूर्याचा कॉन्सेप्ट आपल्याला किंवा सनलाइट कुठे हेच माहिती नाही. तर त्यानुसार आपण त्याचा शॅडो कुठे पडेल हे आपण तेव्हा सांगू शकणार नाही. ओके, मूव्हिंग फर्दर. अ क्लॉक इज प्लेस्ड ॲट 12 noon. इट्स मिनिट हँड पॉइंट्स टुवर्ड्स नॉर्थ ईस्ट. ओके, सिंपल. परत क्लॉक. ओके, परत क्लॉक आला आपला. ओके, क्लॉक 12 3 6 9. ओके, मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, ओके 9
ओके 9 10 11 ओके हे आलं आपली क्लॉक. काय सांगितलं? अ क्लॉक इज प्लेस ॲट 12 नून. इट्स मिनिट हँड पॉइंट्स टुवर्ड्स नॉर्थ ईस्ट. जर घड्याळीमध्ये 12 वाजलेले आहेत म्हणजे दोन्ही काटे कोणत्या डायरेक्शनला दाखवणार? बोथ द हँड्स विल शो इन नॉर्थ ईस्ट डायरेक्शन. म्हणजे 12 वाजता म्हणजे हे आलं माझं नॉर्थ ईस्ट. जर हे नॉर्थ ईस्ट असेल तर त्याच्या अपोजिट काय असणार? साऊथ वेस्ट. त्याच्या 3 वाजेच्या डिस्टन्सला काय असणार? साऊथ ईस्ट. आणि इकडे काय असणार? साऊथ वेस्ट. ओके हे आपण ड्रॉ करून घेतलं. ओके सॉरी ओके इथे असणार नॉर्थ ईस्ट साऊथ ईस्ट. मग इथे साऊथ वेस्ट इथे नॉर्थ वेस्ट. ओके हा इथे आला. मग देन इन विच डायरेक्शन डज इट आर हँड पॉइंट्स ॲट 1:30. जर घड्याळीमध्ये 1:30 वाजलाय, घड्याळीत 1:30 वाजलाय आपण असं कन्सिडर करू की घड्याळीमध्ये किती वाजलेत? 1:30 वाजलेत. ओके जर घड्याळीत 1:30 वाजलाय तर तासाचा काटा त्यावेळेस कोणत्या डायरेक्शनला दाखवतोय? आता नॉर्थ ईस्ट आणि साऊथ ईस्टच्या मध्ये इथे काय असतं नेहमी? एक्झॅक्टली ईस्ट डायरेक्शन. सो त्या सिच्युएशन मध्ये तुमचा आर हँड कोणत्या डायरेक्शनला दाखवताय? इट इज शोइंग इन ईस्ट डायरेक्शन. सो म्हणून इथे आन्सर आलं ईस्ट. ओके हिअर द आन्सर केम ॲज ईस्ट. ओके नेक्स्ट क्वेश्चन. सो आज आपण इथेच थांबू. सो आज आपण एक्झॅक्टली काय बघितलं त्याच्यावर फोकस करू. आज आपण अँगल्सचा कॉन्सेप्ट बघितला, त्यानंतर आपण शॅडोजचा कॉन्सेप्ट बघितला आणि त्याच्यानुसार आपण सिंपल आणि त्याच्यातले टफ लेवलचे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. सो नेहमी लक्षात ठेवा जेव्हाही आपण वर्क करणार आहोत डायरेक्शन सेन्समध्ये अँगल्सचे आणि शॅडोजचे कॉन्सेप्ट. तर अँगल जेव्हा असतील तर तेव्हा आपल्याकडे 2 टाइप्सचे अँगल्स असतील, एक क्लॉकवाईज रोटेशन आणि एक अँटी क्लॉकवाईज रोटेशन. सो ह्या दोन्ही रोटेशनवर बेस तुम्ही काय करणार? क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार. नेक्स्ट जो पुढचा पार्ट असणार आहे तो म्हणजे कोणता? की ज्याच्यामध्ये आपण शॅडोचा कॉन्सेप्ट बघितला. तर शॅडोमध्ये आपण 3 पार्ट्स बघितले. जर सन ईस्टला उगवत असेल तेव्हा तुमचा शॅडो कुठे असणार? वेस्टला. जर सन इव्हनिंगला असेल आणि सन वेस्टला असेल तर शॅडो कुठे असणार? ईस्टला. आणि जर तुम्ही दुपारची वेळ घेताय तेव्हा सन कुठे असणार आहे? इट विल बी ऑन युअर फोरहेड. आणि त्यावेळेस तुमचा शॅडो कुठे असणार आहे? तुमच्या बॉटमला. ओके ह्या कॉन्सेप्ट नुसार आज आपण इथपर्यंत आलो. ओके आपण काय करू याच्यामध्ये अजून याच्यावरचे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स जे एक्झॅक्टली पीओ लेवल किंवा एसबीआय पीओ लेवलला जे येतात त्या क्वेश्चनची पण आपण प्रॅक्टिस करू, पण ते आपल्या नेक्स्ट पार्ट मध्ये. सो आज आपण इथेच थांबू. सो तुम्हाला जर लक्षात येत असेल आणि तुम्हाला काहीही क्वेरी असेल तर तुम्ही आयलनच्या ऑफिशियल चॅनलवर टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर आस्क आयलन म्हणून हा जो आपला टेलिग्रामचा दुसरा ग्रुप आहे त्याला पण तुम्ही जॉईन किंवा सबस्क्राईब करू शकता. ओके सो थँक्यू व्हेरी मच. हॅव अ ग्रेट डे. बाय बाय.